मुंबई शिक्षक आणि पदवीधर निकालाला जे आहे ते थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि आपल्यासोबत मुंबई शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार शिवाजी शेंडगे सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मतदान पार पडलं होतं, आज निकालाचा दिवस आहे। काय पहिली प्रतिक्रिया, कारण की थोड्याच वेळामध्ये जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून ही उमेदवारी लढवत आहे आणि या निवडणुकीमध्ये शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद हा शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मला लाभला। त्याचं कारणही तसंच आहे, कारण शिक्षकांसाठी गेली 15 वर्ष मी झटतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्षकांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले। जसे अंशतः अनुदानित शिक्षक होते ते 0 पगारावर काम करत होते, त्यांना 60% पगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केला। पुढचा टप्पा देत आहोत। जुनी पेन्शन योजना देखील एकनाथ शिंदे साहेबांनी लागू केलेली आहे। निवृत्तीनंतर त्यांचा जो पगार असणार आहे त्या पगाराच्या 50% आणि महागाई भत्ता आता सर्वांना पेन्शन म्हणून मिळणार आहे। यासारखे शिक्षकांसाठी कितीतरी चांगले निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत आणि याचा फायदा आम्हाला निश्चितच होईल आणि आजच्या या निकालामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेचा माझ्या रूपाने उमेदवार निश्चितच विजयी होईल। आपण दुसरीकडे जर पाहायला गेले तर संपूर्ण राज्यामध्ये महायुती म्हणून तिन्ही पक्ष सामोरे जात होते, परंतु मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये जर आपण पाहायला गेलं, अजितदादांकडून उमेदवार देण्यात आला, भाजपकडून उमेदवार देण्यात आला आणि तुम्ही शिंदे गटाकडून देखील उमेदवार, याचा कुठेतरी फटका या मतदानामध्ये बसणार नाही का? तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? खरं म्हणजे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यामध्ये शिक्षक मतदार असतात आणि या शिक्षकांशी ज्याचा संपर्क दांडगा आहे, या शिक्षकांसाठी जो कामासाठी झटलेला आहे, प्रयत्नशील आहे, त्यावर ही निवडणूक आणि मतदान प्रक्रिया होत असते आणि म्हणूनच शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या शिक्षकांसाठी झटणाऱ्या एका शिक्षकाला उमेदवारी दिलेली आहे आणि ही मैत्रीपूर्ण लढत आहे आणि शिक्षकांचा संपर्क आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्षकांसाठी घेतलेले निर्णय यामुळे शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार निश्चित माझ्या रूपाने विजयी होईल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने शिक्षकांसाठी जे काही निर्णय घेतले, ज्या काही योजना राबवल्यात, त्यामुळे माझा विजय निश्चित होईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती देताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन संतोषसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।